हॅलो मित्रांनो, तर आज आलेलो आहोत आपण म्हैसूरला. आज मराठीच व्लॉग करायची इच्छा आली म्हणून आपण मराठीत करतोय. म्हैसूरला आलो आहे. आधी काय व्लॉग करता आलेला नाही, त्याच्यामुळे आत्ता चालू केलं आहे. स्वामी नारायण टेम्पल म्हणून एक आहे, तिथे आलो आहे म्हैसूरला. म्हैसूरपेक्षा 30 किलोमीटर लांब आहे. बँगलोरवरून आम्ही 6:30 वाजता निघालेलो आणि 9 वाजता म्हैसूरला आलो. जवळजवळ 2.5 तास लागला. 150 किलोमीटर्स होतं बँगलोरपासून. पहिला आम्ही आलेलो आहे स्वामी नारायण टेम्पलला. मस्त आहे व्ह्यू. तुम्ही पण आलात तरी तर नक्की या. आता थोडा व्ह्यूचा एन्जॉय घ्या. तुम्हाला थोडं व्ह्यू दाखवतो काय काय आहे इथे. ठीक आहे. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे आपला म्हैसूरचा दिवस. मी व्हॉइस ओव्हर तर केला नव्हता तेव्हा, फक्त असाच व्हिडिओ काढला होता. तर आता मी ह्याच्यात व्हॉइस टाकतो. तर आम्ही सकाळी बँगलोरवरून 5:30 वाजता निघालेलो. 5:30 वाजता निघायला ठरवलेलं, पण वाजले 6 वाजता गाडी बिडी कोल्ड स्टार्ट केली. थोडी गाडी इकडे थंडी जास्त आहे त्याच्यामुळं थोडं लेटच निघालो, लवकर नाही निघालो. गाडी स्टार्ट केली, मग पेट्रोल भरायला गेलो. पेट्रोलची टाकी वगैरे फुल करून, इकडे मोस्टली शेलचंच पेट्रोल चांगलं मिळेल. तर तुम्ही पण शेल पेट्रोल पंप असेल तिथेच प्रिफर करा. मग छोटेसे ब्रेक घेत मस्तपैकी बाजूला शेकोटी पण होती, मग ती पण घेतली. चहा वगैरे पिला. मग आम्ही 9:30च्या सुमारास म्हैसूरला पोचून गेलो. पोचून थोडासा तिथला डोसा वगैरे, बेन्ना डोसा फेमस आहे, तो खाल्ला. ठीक आहे. तर जवळजवळ हा 1 किलोमीटरचा एरिया आहे. 1 किलोमीटरमध्ये पूर्ण आहे. बरोबर डॅम आहे पूर्ण. हे जेवढं पूर्ण बघताय तेवढं सगळं डॅम आहे. आणि इथून जवळजवळ आपल्याला 1 किलोमीटरचा वॉक आहे. तुम्हाला करायचं असलं करू शकता. सकाळी लवकर या, जरा लवकर प्रेफर करा यायचं, कारण नंतर ऊन जास्त होतं. आम्हाला माहिती नव्हतं, आम्ही इथे येणार नव्हतो, पण ठरलं की एक चांगलं आहे जरा, म्हणून आम्ही इथं जरा आलो. ठीक आहे. तिकडून गेला उलट गर्दी तर आहे, आणि 31 आणि सगळ्यांना सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळं गर्दी झाली. आणि हे आहे टेम्पल. काही जास्त मोठं नाही, छोटंच आहे, पण इथला जो सिनरी आहे, नेचर आहे, त्याच्यामुळे नक्की विजिट करा इथे. इथे आल्यावर आहे ना, थोडासा महाभारत सारखा थोडंसं वाटतंय. महाभारतात द्वारकाच्या इथं आलोय. तुम्हाला पण वाटतंय काय? सांगा मला कमेंट करून. ठीक आहे. तर आत्ता आम्ही मंदिरात जाऊन आलो. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करायला अलाउड नाही आहे. हे सगळे देव ठेवलेले आहेत, तेवढे ग्रह, विष्णूचे अवतार, सगळ्या नद्यांचे अवतार, असे सगळे ठेवलेले आहेत. आणि एक साधं मंदिर आहे. आणि आधी हे मंदिर कसं होतं, नंतर ते जे इंडस्ट्रियलिस्ट होते त्यांनी हे पूर्ण बांधलं. आधी हे पूर्ण मंदिर होतं ते पाण्यात होतं, नंतर मग त्यांनी रिबिल्ड करून हे बांधलं आहे. गर्दीला आहे, ऊन पण आहे, त्याच्यामुळे तुम्ही लवकर येणं प्रेफर करा. तो अभी हम मैसूर पैलेस में आए. ये रहा. आता तर आम्ही आलो आहे मैसूर पॅलेसला. 120 रुपये इथे तिकीट आहे. 30 किलोमीटर आम्हाला ट्रॅव्हल करायला लागलं.
चालू आहे, मोठीच्या मोठी लाईन आहे इथे. ती लाईन पार करतो आणि भेटतो तुम्हाला. तो तिकीट तो हमें तर झालं होतं बघ लाईन लागली. टिकट हमें मिल चुकी है. थोड़ी धूप बहुत है तो थोड़ा एडजस्ट कर लेना. और इधर नॉइज़ भी बहुत है, माइक की वजह से थोड़ा अच्छा वॉइस आ रहा होगा. तो ये है. तर आता ह्यावेळी गर्दी आणि गोंधळ इतका होता की मला माईकमध्ये बोललेलं ऐकायला पण जात नव्हतं. एवढी गर्दी होती कारण 31st होता आणि सगळे सुट्टीवरच होते. इकडे सगळ्या इंजिनियर्सला पण आय थिंक सो भरपूर IT वाल्यांना सुट्टी आहे 4 तारखेपर्यंत. सो गर्दी खूप होती. तर हे आहेत ते काही त्यांनी मॉडेल्स ठेवलेत आधीचे. आत्ताचं पॅलेस, आधीचं पॅलेस कसं होतं, तिथल्या देवीची पालखी कशी निघते, चामुंडी देवी, चामुंडी हिल्स म्हणून एक आहे तिथं त्यांची चामुंडी देवी वगैरे आहे. तर त्यांची पालखी कशी निघते वगैरे हे सगळे मॉडेल्स आहेत. तर इथे गर्दी असल्यामुळे काय जास्त दाखवत. तर ही आहे नाही, ही ह्याच्यातून त्या देवीची पालखी निघते असं म्हणतात. तर गाईड बीड काही घेतात आला नाही कारण गर्दीच तेवढी होती. तर पुढे चालायला लागतो, जास्त काही बघता पण येत नव्हतं. कसं बसं आम्ही रेकॉर्डिंग करत होतो. ही सगळी तुम्हाला ही सगळी गर्दी दिसेल. ठीक आहे, तर तुम्ही नक्की विजिट करा म्हैसूर पॅलेसला कारण खूप सुंदर आहे, वेल मेंटेन ठेवलं आहे. आपले पण जर गड किल्ले असेच वेल मेंटेन ठेवले असते तर खूप चांगलं झालं असतं. तर कारण हा म्हैसूरचा जो राजा होता ना तो आय थिंक सो ब्रिटिशांचा कोणता, त्यांच्यामुळं हे म्हैसूर पॅलेस त्यांनी तेव्हा फोडलं नाही. नाहीतर ह्याचा पण इंग्रजांनी वर्षा पाडलाच असता. तर आपले पण असेच जर किल्ले आपण मेंटेन ठेवले तर भरपूर आपल्याकडे पण पर्यटक येतील. महाराजांना आपण काळजी घेतली तर महाराजांच्या किल्ल्यांची. कारण हे म्हैसूर पॅलेसमध्ये खूप स्वच्छता होती तिथे आणि आपल्याकडची लोक सगळी तिथंच कचरा वगैरे फेकून निघून जातात. त्यांच्यामुळे तुम्ही पण आपल्या गडांवर कचरा विचार करू नका, थोडी काळजी घ्या. तर ठीक आहे, तर हे असं पॅलेस होतं. हे अशा सगळे चित्र तेव्हाच्या काळात सगळे सैनिक होते जे जेव्हा परेड व्हायच्या तेव्हाची सगळी ते चित्र होती. आणि हे तेव्हाच्या काळातलं आहे. तेव्हाच्या काळात एवढा त्यांनी मोठा महल बांधला होता. विचार करा की किती पैसा असेल त्यांच्याकडे. तर असं सगळं होतं. तर बघा तुम्ही पुढे हळूहळू व्ह्यू एन्जॉय करा. हे जे तुम्ही ठिकाण बघताय ते इथून सगळं म्हणजे पुढचं जेवढं परिसर आहे तो दिसतो. तर इथे त्यांच्या मीटिंग्स वगैरे भरायच्या, म्हणजे काय त्यांची सभा वगैरे असायची. सभा त्यांचे जे कार्यक्रम असायचे ते इथे राजा जे होते ते इथे बसून तो कार्यक्रम बघायचे. सगळे राजा जे आहेत ते वरती बसायचे आणि जे खालच्या पायऱ्या आहेत तिथे त्यांचे सगळे सेनापती वगैरे जे कोण होते ते खाली बसायचे आणि पुढे सगळी जनता त्यांची असायची आणि जे कार्यक्रम व्हायचे ते तिथे व्हायचे. सेंटरमध्ये उभं राहून काढायला आणि तिथं जवळ जाऊन तिथला आतला काढायचा. तिथं उभं राहून काढत होतं, गर्दी नाही आणि तिथून असा आडवा घे.
आणि हे जे आहे मी इथे बोर्ड आहे तो मी शूट केला आहे, तो तुम्ही वाचून घ्या. आणि मी सांगतो तरी पण जे हे आहे ते आत्ता ते हत्तींना हे घालतात, हे खरं सोन्याचं आहे. आता पण दसऱ्याला मोठे मोठे प्रोग्राम होत होते इथे, तर दसऱ्याच्या वेळी हे सगळं हत्तींना घातलं जातं खूप प्रमाणात. तर दसऱ्याच्या वेळी पण इथे मोठा प्रोग्राम होतो, खूप मोठा प्रोग्राम होतो. तेव्हा राजा बिजा इथे येत असतात, जे आत्ताचे आहेत ते. तर आम्ही आत्ता पॅलेस बघून बाहेर आलो. मी व्हिडिओ दाखवेन कारण मला आवाज तर नाही, इतकी गर्दी आहे इथं की आवाज येणं मुश्किल आहे. माईक असून पणही आवाज येत नाही माझा. तर आता मी बाहेर आहे पॅलेसच्या. हे रात्री पूर्ण लाईट्स पेटतात तिथल्या, असं आहे. आणि जपलं या पूर्ण हे म्हैसूर पॅलेस. आपल्या पण जर महाराष्ट्रात असं असू शकतं, गड किल्ले जर आपण जपले असते तर असेच पर्यटक आले असते आपल्याकडे पण. चालू आहे मंदिर सजवलंय फ्लॉवरचं. नक्की काय नक्की नेहमीच ऊन आणि इथं तुम्हाला दाखवला तो सुंदरसा छोटासा फ्लावर शो. हळूहळू चालवायची, चालतं पडलंय होय ना. हा आहे ते पूर्ण मंदिर आहे, फ्लावरनं सजवलंय. आतमध्ये लागला आणि आतमध्ये जाऊन दाखवतो. आत्ताच लागला वाटतं फ्लावर शो. तर हा आहे फ्लावर शो. हे किती सुंदर केलंय. फ्लावरचं एक कसलं काय माहिती. फुलांचा मोर, असा फुलांचा मोर केलाय मस्तपैकी. आणि हे इथं मंदिर आहे. फ्लावर शो बघण्यात इतका पण इंटरेस्ट नाही आहे मला. ठीक आहे, त्यांना जायचं होतं म्हणून मग आम्ही आत आलो. आणि आमचा प्रॉब्लेम झाला की कॅश पण नाही. आम्ही सगळी होती तेवढी कॅश संपवून टाकली, कारण कॅश तर लागत नव्हती. मग आम्ही पूर्णच्या पूर्ण कॅश वापरून टाकली. पेट्रोल भरण्यात वापरली मी. तर कॅश पण नाही आमच्याकडे. तर बघूया, इथून आता जाऊ आणि जेवण करू. पूर्ण पॅलेस दाखवा. भैया मुलींसोबत येणं म्हणजे खूप कठीण काम आहे. नुसते फोटो घ्यायला लागलेत आणि आम्हाला इथे ऊन लागायला लागले. आमची फाटायला लागले बघ. नुसते फोटोच चालू आहे. बस झालं आता, त्याच्याने चालू होत नाही. ते जे आहे ते श्रीगिरी विद्याशंकरा टेम्पल, त्यांची प्रतिकृती केली आहे. तुम्ही आहे ते वाचून घ्या बाकीचं. तर हे असं टेम्पल आहे. चला आता होऊ दे. आता चाललो आम्ही बाहेर. इथून बाहेर पडतो आणि पहिली गाडीच्या इथे झालं आहे. गाडी खूपच लांब आहे इथून लावले. गर्दी पण खूप आहे. चलो भेटू आपण गाडीवर. चलो. हा बघा, वन साईड दिला आहे. सगळे काकू वाके तिथे फोटो काढायला गेलेत. आपल्याला जायचं नाही, आपण काकू वाके नाही. ही आहे खारुताई.
शेषनाग आणि त्याच्यावर कृष्ण. छोटा भीम पण आहे. पॅरेट्स किती क्यूट आहेत ते बघ पॅरेट्स. छोटा भीम लय छोटा आहे. आणि हे पोपट आणि ते कासव आणि ते ससा असं सगळं आहे. आणि हा आहे काय आहे म्हणतात त्याला, पॅन्झर. आणि ते आहे रॉकेट नाही ते एरोप्लेन आहे, फायटर जेट. तर असं सगळं आहे. हा आहे फ्लॉवर शो इथला. पेक्षा बॉटनिकल गार्डनमध्ये फ्लॉवर शो चांगला आहे. आता बघायचं म्हणून बघितलं आम्ही, आणि मुलींना बघायचा होता म्हणून आम्ही आलेलो. चला आता भेटू गाडीच्या इथे आपण. जाता जाता आम्हाला फोटो गॅलरी दिसली. तर आता हे पण जे सगळे आहेत हे त्यांचे जुने फोटो आहेत, जे त्यांचे राजा जुने कोण कोण होते सगळी त्यांची हिस्ट्री होती. तर इथे पण गोंधळ होता, त्याच्यामुळे काही मला व्हॉइस ओव्हर देता आला नाही त्याला, त्याच्यामुळे आता व्हॉइस ओव्हर करतोय. तर हे बघून घ्या, सगळे फोटो आहेत त्यांचे जुने. आत्ताची पिढी त्यांची, आधीची पिढी, सैनिक वगैरे सगळे त्यांचे हे सगळे फोटो आहेत. हे सगळं जे आहे हे त्यांच्या मूर्त्या आहेत ज्या ते दसऱ्याला ठेवतात. दसऱ्याच्या वेळी ह्या मूर्त्या मोठ्या प्रमाणात ठेवल्या जातात, त्यामुळे ते त्यांनी ठेवल्या आहेत. या सगळ्या मूर्त्या ते दसऱ्याच्या वेळी वापरतात. ते सगळं त्यांनी दाखवलेलं, कारण आता काहीतरी चालू होतं मोठा फ्लावर शो वगैरे चालू होता म्हैसूर. तर आता तुम्ही गेलात तर तुम्ही बघू शकता मूर्त्या इथे मांडतात अशा. तर काय होतं ते आता बघितलं ते गोंबे म्हणजे भाऊली. गोंबे म्हणजे कन्नडामध्ये बाहुली. कन्नडामध्ये गोंबे म्हणजे हो, कन्नडामध्ये गोंबे म्हणजे मराठी म्हणजे बाहुली. एवढं कॉम्प्लिकेटेड मराठीमध्ये बाहुली. गोंबे म्हणतात म्हणजे. हा, मग ते दसऱ्याला ठेवतात. दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते. आणि जे फोटो बघितले तुम्ही ते त्यांचे पूर्वजांचे वगैरे होते, ते तुम्ही बघून घ्या वन साईड. तिथं गोंधळ होता त्याच्यामुळे काय सांगता आलं नाही तुम्हाला. ठीक आहे, आता झालं इथलं झालं, पॅलेस पूर्ण झालं. आता जेवायचं आणि परत घरी जायचं. तर आता गाडी घेऊ आणि घरी जाऊ. ठीक आहे, आधी पहिले जेवायला जायचं, मग परत 150 किलोमीटर परत हे पार करून जायचं आहे. चलो मिळते आपको गाडी पे. तर गाडीच्या इथं जर आम्ही आलेलो आहे, आता रेस्टॉरंटला जायला भेटू आम्ही रेस्टॉरंटमध्ये. चलो, मग आम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊन थोडंसं साऊथ इंडियन मील वगैरे खाल्ली. खूप दमलो होतो. साऊथ इंडियन मील्स, भात तर कमीच खाल्ला, जास्त नाही खाल्ला कारण गाडी चालवायची होती. मग नंतर जाता असं थोडं चहाचा वगैरे ब्रेक 4-5 वाजता घेऊन मग आम्ही रात्री 7:30पर्यंत. खूप ट्रॅफिक होतं बँगलोरला, तर माहिती आहे तुम्हाला किती ट्रॅफिक असतं. खूप ट्रॅफिक हे करावं लागलं, टॅकल करावं लागलं. तेव्हा कुठे आम्ही आलो घरी. जवळजवळ आम्हाला इकडूनच यायला म्हैसूरवरून यायला कमी वेळ लागला. 50 किलोमीटर पार करायला जवळजवळ जर तुम्हाला अर्धा तास जात असेल तर इथली 10 किलोमीटर पार करायला तुम्हाला 45 मिनटं जातात. एवढा जवळजवळ फरक होता. तर जाऊ शकता म्हैसूरला तुम्ही, मस्त होतं म्हैसूर. 1 डे ट्रिप होती आमची, छान होती कारण सुट्टी नसते आम्हाला. तुम्ही पण एन्जॉय करायला असाल तर व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. इथंच व्हिडिओ एंड करतो आहे कारण आम्ही जवळजवळ 7:30ला पोचलो. मी रात्री पण नाही मग केलं शूट, पोचलो तेव्हा.
तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, इंस्टाला पण सपोर्ट करा. थँक्यू सो मच गाईज. बाय बाय. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. मराठी ब्लॉग कसा वाटला कमेंट करा. मराठी पाहिजे की हिंदी पाहिजे. ओके चलो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. बाय बाय.